नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला मेथीचे लाडू बनवायचे आहेत. त्याच्यासाठी इथे मी 50 ग्रॅम मेथी घेतली, त्याला भाजून घेतलं, त्याची पावडर करून अशी तुपामध्ये रात्रभर भिजत घातलेली आहे. आणि इथे मी आता खसखस घेतली आहे, त्याला पण भाजून घेतलं. परत तीळ घेतले. तर ह्या सर्व वस्तू मी इथे समप्रमाणात घेतलेल्या आहेत. सर्व वस्तू या 50 ग्रॅम आहेत. आणि इथं परत सुकं खोबरं याला पण मी भाजून घेतले. तर इथे काजू बदाम आणि मनुके तुपामध्ये परतून घेतलेत. परत तुपामध्ये डिंक तळून घेतलाय आणि याच्यामध्ये खोबरं साईडला ठेवून बाकीचे जिन्नस वाटून घेतलेत. त्याच्यानंतर इथे मी आता काळे मनुके पण तसेच सेपरेट ठेवलेले आहेत आणि नंतर बाकीचे हे जिन्नस मी वाटून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने वाटून घेऊन याला मिक्स करून घ्यायचं. परत इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याला छान असं भाजून घेतलं आणि भिजत घातलेली तुपामधील मेथी याच्यामध्ये घालून घेतली आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतले. आता सर्वात शेवटी इथे मी गूळ घेतला. याचा पाक बनवून नाही घ्यायचा आपल्याला, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे. हा वितळलेला गूळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. मस्तपैकी लाडू बनवायचे. सबस्क्राईब करा.